व्यवसायात उतरणारे हजारो जण असतात, पण यातले काहीच यशस्वी होतात. जे यशस्वी होतात त्यांना काही यशाची किल्ली सापडलेली असते का? तर असं नाही आहे बरं का. म्हणजे ते एकाच वेळी त्यांच्यातल्या स्ट्रेंथ्स ओळखून, त्यांच्यातले गुण ओळखून ते वाढवण्यासाठी प्रयत्न तर करतच असतात, पण त्याच वेळेला आपल्यात विकनेसेस काय आहेत, आपल्यात दोष कोणते आहेत ते ओळखून ते कमी करण्यासाठी पण प्रयत्न करत असतात. हेच त्रैराशिक मांडणं कुठल्याही व्यवसायाचं, याला स्वॉट ॲनालिसिस म्हणतात. तर हे स्वॉट ॲनालिसिस का महत्त्वाचं असतं आणि बिझनेसेसनी ते प्रत्येक टप्प्यावर करणं का गरजेचं असतं, याविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसाय करत असताना व्यवसायाची बलस्थानं कोणती, संधी, धोके नेमके कोणते आहेत आणि कोणत्या गोष्टींमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे स्वॉट ॲनालिसिस. या स्वॉट ॲनालिसिसबद्दल माहिती घेऊया या भागात. आणि माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता. बिझनेसची बाराखडीच्या या नवीन एपिसोडमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आपण आलेलो आहे. म्हणजे ही खरं तर खूप कॉमन टर्मिनॉलॉजी आहे, स्वॉट ॲनालिसिस. पण अनेक व्यावसायिकांना याविषयी माहिती नसतं. तर त्याच्यामुळेच आपण सुरुवात करूया. मला सांगशील स्वॉट ॲनालिसिस SWOT म्हणजे नेमकं काय? निरंजन, बरेचदा ना व्यावसायिक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मला हा व्यवसाय करायचा आहे, ही आयडिया भन्नाट आहे माझ्याकडे आणि मी सक्सेसफुल होणार, आता फक्त तुम्ही फॉर्म्युला सांगा. तर आपण इतके वेळा वेगवेगळ्या पॉडकास्टच्या एपिसोड्समध्ये म्हटलंय की सक्सेसचा फॉर्म्युला 1+1=2 असं सांगता येणार नाही. पण मी जर असं म्हटलं की मी सक्सेसचा फॉर्म्युला नाही देऊ शकत, पण सक्सेस मिळवण्यासाठी कंपास देऊ शकते. म्हणजे तुम्हाला योग्य दिशा कशी सापडेल, ती शोधता कशी येईल, याचा एक ठाम असा मॅट्रिक्स देऊ शकते, असं जर मी म्हटलं तर त्याचं उत्तर आहे स्वॉट. स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. म्हणजेच साध्या भाषेत तुमची बलस्थानं काय आहेत, तुमच्या संधी काय आहेत व्यवसायाच्या, धोके कोणते असणार आहेत आणि अशा कोणत्या बाजू आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा करणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्ही जेव्हा करता तेव्हा स्वॉट ॲनालिसिस करताय असं आपण म्हणू शकतो. आता हा स्वॉट वैयक्तिक असू शकतो आणि संघाचा पण असू शकतो. म्हणजे व्यवसाय जेव्हा आपण करतो तेव्हा बरेच लोक एकत्र येत असतो, त्यांचे स्किल सेट एकत्र आणत असतो आणि मग आपण व्यवसाय करत असतो. अशा वेळी वैयक्तिक स्वॉट करणं गरजेचं आहे, शिवाय व्यवसायाचा स्वॉट करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे ही दुहेरी गोष्ट आहे, 2 गोष्टींसाठी ती करावी लागते. आता ह्याचं एखादं छान उदाहरण म्हणजे क्रिकेट टीम. इंडियन क्रिकेट टीम जी आहे त्याचा स्वतःचा एक स्वॉट ॲनालिसिस आहे, शिवाय प्रत्येक प्लेयरचा स्वतःचा एक स्वॉट ॲनालिसिस आहे. म्हणजे संघाची कामगिरी तर आहेच, पण एखादा बॉलर असेल तर त्याला आपण बॅटिंग ऑर्डर काय देणार हे त्याच्या स्वॉट ॲनालिसिसवर ठरलेलं आहे. किंवा विकेट किपिंग कोण करणार, बाउंड्रीच्या इथे कोण असणार आहे, हा स्वॉट ॲनालिसिसचा भाग आहे. आणि जेव्हा संघ म्हणून स्वॉट ॲनालिसिस करतो तेव्हा हे बघितलं जातं की कोणत्या टीमबरोबर आपण खेळणार आहे, त्या टीमबरोबर खेळताना आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय असणार आहेत. व्यवसाय करताना सुद्धा असाच स्वॉट ॲनालिसिस करायचा असतो. म्हणजे कोणत्या मार्केटसाठी आपण हे स्वॉट ॲनालिसिस करतोय, कोण कस्टमर असणार आहे, आपल्या पुढील संधी काय असणार आहेत व्यवसायाच्या आणि धोके कोणते असणार आहेत. तर हे स्वॉट ॲनालिसिस आहे ना, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती प्रामाणिकपणे करणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. पण तू सांगतेस ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तू क्रिकेट टीमचं आपलं उदाहरण दिलंस, तर मला तेच वाटतं की प्रत्येक माणसात काही गुण असतात, काही दोष असतात, काही सुधारणेला वाव असतो. तर तसंच कंपनीचा विचार करता किंवा व्यवसायाचा विचार करताही तो असतो असं दिसतंय. तर हा स्वॉट ॲनालिसिस प्रामाणिकपणे करायचा तो म्हणतेस, पण तो नेमका करायचा कसा? स्वॉट करायची म्हणजे तो ॲनालिसिस मांडायची एकदम सिंपल पद्धत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही, हे अतिशय सोपी पद्धत आहे आणि ती करण्याच्या पण स्टेप्स आहेत, त्या आपण 1 by 1 समजून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जितका जास्त विचार करणार आहे, जितका जास्त क्लॅरिटी आपल्याकडे असणार आहे, तेवढा जास्त तो स्ट्रॉंग होणार आहे. तर जे काही आपण करणार आहे ते ना कॉम्प्लेक्स नको करायला, सोपं मांडूया.
ज्या गोष्टींबद्दल विचार करायला हवा त्याच्यावर वेळ देऊन विचार करूया आणि मगच त्याची मांडणी करू, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की हे लेखीच असलं पाहिजे. मनात स्वॉट ॲनालिसिस नाही करायचं आहे. ओके. आणि ते लेखी ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण लेखी जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो, मांडत असतो, लिखाण करत असतो, तेव्हा आपण त्याच्यावर पूर्ण विचार करतो, त्या गोष्टी कन्फर्म करतो आणि मगच ते आपण उतरवत असतो कागदावर. म्हणून तो लेखी महत्त्वाचा. तो एकदा केला आणि काम झालं असं नाही करायचं. ते फ्लेक्झिबल असणार आहे. म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये सुधारणा करायची आहे, मला माझा वीकनेस आहे हे माझ्या लक्षात आल्यानंतर ती सुधारणा मी करते आणि मग एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की तो वीकनेस आता माझी स्ट्रेंथ आहे. सो हे ना खूप लवचिक असणार आहे. एकदा केलं आणि काम झालं असंही नाही. आता तू पुढे म्हणशील काय फ्रिक्वेन्सी हवी, तर प्रत्येक व्यक्तीचा स्वॉट ॲनालिसिसची फ्रिक्वेन्सी वैयक्तिक आहे, व्यवसायाची सुद्धा वैयक्तिक आहे. यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुमची एक टीम बनवा. म्हणजे जे कोणी तुमच्या ऑफिसमध्ये व्यवसायात तुम्हाला मदत करतायत त्यांना एकत्र बोलवा. त्यांना एकत्र आल्यानंतर त्यांना इंडिव्हिज्युअली स्वॉट ॲनालिसिस करायला सांगा. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर 4 कॉलम आखायचे आहेत, म्हणजे 4 विभाग करायचे आहेत, 4 कप्पे तयार करायचे आहेत. पहिला कप्पा स्ट्रेंथचा असेल, म्हणजे तुमची ताकद काय आहे. प्रत्येकाने आपापली ताकद लिहायची आहे. म्हणजे जर स्वॉट ॲनालिसिस माझा करायचा असेल आणि मी ताकदमध्ये लिहिणार की फायनान्शियल ॲनालिसिस, तू एखाद्या वेळेस ताकदमध्ये लिहिशील की मार्केटिंग. तुझी स्ट्रेंथ माझा वीकनेस असू शकते. सो एखाद्याची स्ट्रेंथ ज्याने त्याने पहिल्यांदा मांडायची. वीकनेस म्हणजे कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा करायला हवी आहे. त्यानंतर ओ फॉर अपॉर्च्युनिटीज, म्हणजे मला कोणत्या संधी दिसत आहेत ज्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त त्याचा फायदा घेऊन मला त्याचा उपयोग करून घेऊ शकते माझ्या ग्रोथसाठी. आणि थ्रेट्स म्हणजे कोणते धोके आहेत जे मला आत्ताच दिसत आहेत आणि ज्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. ही जर्नी आहे ना अशी आहे की वीकनेस स्ट्रेंथ्समध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा आहे आणि थ्रेट्स अपॉर्च्युनिटीजमध्ये. राईट. म्हणजे इंडिव्हिज्युअल स्ट्रेंथ्स आणि विकनेस हे एकदा जाणून घेतले की ॲज अ टीम म्हणून पण आपण ज्या विकनेस आहेत तर त्याच्यावर मात ह्या टीमने एकत्र येऊन करू शकतो. आणि व्यवसाय हे कुठेतरी टीमवर्कच असतं. नक्कीच. म्हणजे एकदा स्वॉट ॲनालिसिस इंडिव्हिज्युअल झाला की मग टीम आपल्याला अलोकेट करता येते. एखादा व्यक्ती लिडरशिपमध्ये चांगला आहे, त्याची स्ट्रेंथ आहे, तर त्याला टीम लीड करायला देऊ शकतो. एखादा व्यक्ती एकटाच काम करण्यासाठी योग्य आहे, तर अशी कामं अलोकेट करून देऊ शकतो की त्याला टीम हँडल करायला लागणार नाही. सो ज्याच्या स्ट्रेंथ्स आहेत त्या ठिकाणी योग्य व्यक्तीला नेमता येतं आपल्याला. तर हे ना ब्रेन स्टॉर्मिंग महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये आपला जो आहे वेळ, त्याचा उपयोग करून घ्या. त्या वेळेचा एकदा तुम्ही उपयोग केला की तुम्हाला ठरवता येईल की माझा आता पाया मजबूत झाला आहे, आता मला माझा बिझनेस जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचा आहे. माझ्या कोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, त्याच्यानंतर कोणत्या नवीन संधी दिसत आहेत आणि कोणते धोके आहेत ज्याच्यावर मी आत्ताच लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर काम केलं पाहिजे. ह्यामध्ये हे सुद्धा बघायचं आहे की प्राथमिकता ठरवायची. म्हणजे जे धोके आहेत किंवा जे वीकनेसेस आहेत आपले, त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करायचे आहेत की कोणते वीकनेसेस आहेत, कोणते थ्रेट्स आहेत की ज्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा काम करायला पाहिजे. प्रायोरिटी ठरवून त्याच्यावर काम करायला सुरुवात करता येते. म्हणजे आणि सगळ्यात अशा गोष्टी की ज्या गोष्टींचा परिणाम होणार आहे माझ्या बिझनेसवर, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह, त्यांचा विचार आपल्याला करता येतो. बरीच लोक एकत्र आल्यामुळे वेगवेगळ्या संधी समजतात. सो हे टीमवर्क आहे. इंडिव्हिज्युअल करून टीमवर्क, म्हणजे इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने स्वॉट ॲनालिसिस करायचा आणि मग व्यवसायाचा स्वॉट ॲनालिसिसचा चार्ट तयार करायचा. हा अतिशय सोपा मुद्दा आहे आणि तो करायला पण सोपा आहे, कारण त्याच्यासाठी काही वेगळे स्किलसेट अक्वायर करायला लागणार नाही आहेत. ओके. म्हणजे हे तू व्यवसाय सुरू केल्यावरची गोष्ट सांगतेस की टीम आहे तुमची, तर तुम्ही कसं स्वॉट ॲनालिसिस करायचा. पण एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, एखादी आयडिया डोक्यात आहे, तर त्याचाही स्वॉट ॲनालिसिस आपण करू शकतो की हा व्यवसाय जर मी सुरू करायचा म्हणला तर याच्यात माझ्याकडे असणाऱ्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, मग त्या रिसोर्सेसच्या असतील किंवा टीम म्हणून असतील किंवा इंडिव्हिज्युअल म्हणून असतील, समजा टीम अजून घेतलीच नसेल तर असाही स्वॉट ॲनालिसिस करता येतो. हो, आणि तो केलाच पाहिजे. म्हणजे व्यवसाय करणारे हे जेव्हा आपण ठरवतो तेव्हा तो नुसता करणारे असं नाही, तर त्याचा स्वॉट ॲनालिसिस आपल्याकडे रेडी पाहिजे. म्हणजे एखादं एक्झाम्पल देईन, समजा ई-कॉमर्स बिझनेस काढायचा आहे मला, तर मला हे बघायला पाहिजे की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत. म्हणजे
पोस्ट इटवर सरळ लिहून काढायचं की माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत. तर मी ऑनलाईन सप्लाय करू शकते, माझं नेटवर्क स्ट्रॉंग आहे. त्याच्यानंतर मी असंही बघितलं आहे, एका ई-कॉमर्स बिझनेसमध्ये त्यांनी लिहिलं होतं की ऑनलाईन सप्लाय इन एव्हरी सिटी आणि विलेज इज अ स्ट्रेंथ. पण त्याच्याच शेजारी वीकनेस असा लिहिला होता की कॉस्ट ऑफ डिलिव्हरी इज व्हेरी हाय. सो एकच गोष्ट दोन पद्धतीने ती व्यक्ती बघत होती की हे स्ट्रेंथ असली तरी वीकनेस सुद्धा आहे आणि मग आता मला वीकनेसवर काम करता येणार आहे. जर मला वीकनेसच समजला नाही तर मी त्याच्यावर काम नाही करू शकणार. त्याच व्यक्तीने पुढे लिहिलं होतं की ऑनलाईन शॉपिंग ट्रेंड हे अपॉर्च्युनिटी म्हणून दिसतं मला, पण पुरवठा साखळीमध्ये जी काही अडथळे आहेत ते मला थ्रेट म्हणून दिसत आहेत. ओके. सो एकच गोष्ट आहे जी वेगवेगळ्या पद्धतीने बघता येते आणि त्याच्यावर काम करता येतं. आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा, जे नवउद्योजक आहेत त्यांना, की त्यांना स्ट्रॅटेजी ठरवता येतात बिझनेसच्या. राईट. म्हणजे कुठल्या गोष्टीत आपण मजबूत आहोत, कुठल्या संधींचा आपल्याला फायदा घेता येणार आहे, तो कसा घेता येईल, फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज घेता येईल का. ज्याचा स्वॉट अनालिसिस जितका परफेक्ट, जितका जास्त विचार करून केलाय, तो एका चांगल्या दिशेने पुढे जाऊ शकतो, योग्य दिशा त्याला सापडू शकते आणि सक्सेसच्या त्याचा जो मॅप आहे तो त्याला जास्त सोयीचा असू शकतो, म्हणजे अडथळे कमी येण्याची शक्यता जास्त असते. आता ह्याचं एकदम क्लासिक एक्झाम्पल म्हणजे कोलगेट. कोलगेट कंपनी जी आहे त्यांनी जेव्हा कोलगेटची ट्यूब इंट्रोड्यूस केली होती तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे तर छान, म्हणजे हे तर सक्सेसफुल झालंच आहे, पण याच्यामध्ये त्यांना त्यांचे स्ट्रेंथ्स असे दिसत होते की कोलगेटचं नाव आहे म्हणून लोक घेत आहेत, त्यांचा ग्राहक जो आहे तो जास्त आहे त्यामुळे घेत आहेत. पण त्यांना हे सुद्धा लक्षात आलं की आपण हे इंट्रोड्यूस केलं आहे ठीक आहे, पण हे कॉपी होणार आहे आणि प्रतिस्पर्ध्यांचं पण प्रोडक्ट मार्केटमध्ये लवकरात लवकर येईल. मग आपली डिमांड कशी वाढवायची. मग त्यांनी एक छोटीशी आयडिया केली ज्याच्यामध्ये त्यांना संधी दिसली. त्यांनी कोलगेट ट्यूबचं जे ओपन होणारा जो आहे पार्ट त्याचा व्यासच वाढवला. त्यामुळे ग्राहक, म्हणजे हा सूक्ष्म बदल आहे, पण त्यामुळे ग्राहक काय करतो की जास्त पेस्ट वापरतो, ती लवकर संपते आणि त्याला परत घेणं भाग पडतं. येस. सो डिमांड आपोआप तयार होते. हा सूक्ष्म बदल आहे, पण ही अपॉर्च्युनिटी त्यांना दिसली. राईट. आणि त्यांनी त्याचा उपयोग करून घेतला. वा. मला वाटतं ही अपॉर्च्युनिटी म्हणून पण आहे, कारण मला मीडियात शिकलेलं आठवतंय की 3 गोष्टी अशा म्हणल्या जातात की ज्याचा ब्रँड लोक शक्यतो बदलत नाहीत. तर यामध्ये एक टूथपेस्ट आहे, एक सिगरेट आहे आणि एक न्यूजपेपर आहे. या 3 गोष्टी शक्यतो लोक बदलत नाहीत. बरोबर. आणि स्वॉट अनालिसिस, तुम्ही कंपनी तुमचा व्यवसाय कोणत्याही स्टेजला असू दे, स्वॉट अनालिसिस खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक व्यवसायासाठी. परफेक्ट. सो मग स्वॉट अनालिसिसचा इम्पॉर्टन्स हे तू सांगतीच आहेस, पण वेगवेगळ्या टप्प्यांवर व्यवसायाच्या ते का त्याचं महत्त्व अधोरेखित होत राहतं वारंवार. निरंजन, हा प्रश्न ना फार महत्त्वाचा आहे. म्हणजे नवीन व्यवसाय करणारे जेव्हा येतात आणि पहिल्याच मीटिंगमध्ये स्वॉट अनालिसिस जेव्हा मी करून घेते तेव्हा ते म्हणतात नाही हे आपण नंतर बघूया, किंवा माझा टर्नओव्हर 5 कोटी होऊ दे आणि मग आपण भेटू पुन्हा स्वॉट अनालिसिस करायला, आत्ता मला वेळ नाही आहे, किंवा माझा ग्राहक आधीच तयार आहे, आधी मी त्यांना सप्लाय करतो. तर ना मी त्यांना बरेचदा असं सांगते किंवा मी त्यांना म्हणतेच की हे 15 मिनिटं मला द्याच, कारण हा तुमचा महत्त्वाचा भाग आहे. हा तुमच्या व्यवसायासाठी आरशासारखं काम करणार आहे. तुम्हाला नक्की कळणार आहे की तुमची ताकद काय आहे आणि अशा गोष्टीसुद्धा कळणार आहेत की ज्याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे, आणि ते काम आज नाही केलं तर तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे, तुमचा स्पीड कमी होणार आहे. सो हे इतकं महत्त्वाचं आहे की तुमच्या गाडीचा स्पीड, तुमच्या व्यवसायाचा स्पीड ह्याच्यावर अवलंबून आहे. आता मोठ्या मोठ्या कंपन्या स्वॉट अनालिसिस करतातच. आता टाटा स्टीलसारखी मोठी कंपनी बघू. टाटा स्टीलचं उत्पादन करण्याची क्षमता चांगली होती, त्याच्यानंतर त्यांचं नेटवर्क चांगलं होतं, त्यांचं इंटरनॅशनल मार्केटमध्ये नाव होतं. ह्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या, म्हणजे त्यांच्या स्ट्रेंथ्स होत्या. पण मग विकनेस नसतात का मोठ्या कंपन्यांना? तर तसं नसतं. तर तिथे सुद्धा सुधारण्याची संधी असते. त्याच्यावर ते काम करतात, फीडबॅक क्लायंटचा घेतात आणि त्याच्यावर काम करून त्यांचा स्वॉट ॲनालिसिसवर लक्ष ठेवून ते त्यांच्या थ्रेट्सना, विकनेसेसना कन्व्हर्ट करत असतात अपॉर्च्युनिटीज आणि स्ट्रेंथ्समध्ये. आता फ्लिपकार्ट जेव्हा भारतामध्ये आलं, जेव्हा लॉन्च केलं गेलं, तेव्हा
त्यांचा सगळ्यात मोठा विकनेस होता की त्यांचं लॉजिस्टिक्स जे आहे ते चांगलं नव्हतं, म्हणजे त्यांच्या डिलेव्हरीज वेळेवर व्हायच्या नाहीत. आता हे जे विकनेस आहे हा इंटरनल विकनेस आहे, त्याच्यावर त्यांनी काम केलं आणि त्यांनी त्याच्यावर योग्य तोडगा काढला आणि त्याचं रूपांतर त्यांनी स्ट्रेंथमध्ये केलं. सो विकनेस असतात, त्याच्यावर काम करायला लागतं आणि त्याला कन्व्हर्ट करायला लागतं. आता वाढीसाठीच्या संधी काय आहेत तुमच्या, त्या समजून घेता आल्या पाहिजेत, धोके ओळखता आले पाहिजेत. या सगळ्याचा उपयोग तुम्हाला निर्णय घेण्यासाठी होणार आहे. ओके, तू आत्ता जसं फ्लिपकार्टचं उदाहरण सांगितलंस, मग कुठलाही बिझनेस रन करताना काही इंटरनल फॅक्टर्स असतात आणि काही एक्सटर्नल फॅक्टर्स असतात, जे कदाचित एक्सटर्नल फॅक्टर्स आपल्या हातातही नसतात. तर अशा वेळेला स्वॉट करताना ते पण कन्सिडर करणं गरजेचं ठरतं. निरंजन, हा आहे ना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की विकनेसेस कॉलममध्ये 0 गोष्टी असल्या पाहिजेत, थ्रेट्स कॉलममध्ये 0 गोष्टी, ते रिकामे असले पाहिजेत आणि जे काय पाहिजे ते स्ट्रेंथ्समध्ये असलं पाहिजे आणि अपॉर्च्युनिटीजमध्ये असलं पाहिजे. तर असं नसतं. प्रत्येक कंपनीला, ती कोणत्याही स्टेजवर असू दे, प्रत्येक व्यक्तीला तो कोणत्याही त्याच्या यशाच्या शिखरावर असला तरीसुद्धा विकनेसेस असतात आणि थ्रेट्स असतात. पण त्यांना हे माहीत असतं की त्याचं रूपांतर स्ट्रेंथ्समध्ये किंवा अपॉर्च्युनिटीजमध्ये कसं करायचं. सो जेव्हा एखादी गोष्ट आपण म्हणतो की घटक असतात, मग ते इंटरनल असतील, अंतर्गत असतील किंवा बाह्य घटक असतील, या दोन्हीचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आता इंटरनल ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय, तर तुमच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस ओळखणं. म्हणजेच काय की मायक्रो ॲनालिसिस करायचा आहे स्वतःच्या व्यवसायाचा किंवा स्वतःचा. आता हा मायक्रो ॲनालिसिस कोणत्या गोष्टींवर असेल, तर तुमच्याकडे संसाधनं कोणती आहेत, तुमच्या क्षमता काय आहेत आणि प्रक्रिया काय आहेत. या 3 गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला की तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स किंवा विकनेसेस समजणार आहेत. आता एकदा का स्ट्रेंथ आणि विकनेसेस समजल्या की ह्याच्यावर काम करता येईल. म्हणजे विद्यार्थी असतात, शिक्षण घेणारे, त्यांना आवडते विषय आणि नावडते विषय असतातच. आता आवडत्या विषयांची आपसुकच आवड असल्यामुळे अभ्यास होत असतो, त्यांना ती गोडी असते त्या विषयांची, म्हणून नावडत्या विषयाचा पेपरच देणार नाही असं नाही होत. तर त्यासाठी ते मदत घेतात बाहेरून, कधीकधी मित्रांची मदत घेतात, कधीकधी प्रोफेशनल्सची मदत घेतात आणि तो विषय जास्तीत जास्त समजून पेपर लिहिता यावा, त्याच्या गोष्टी नीट आकलन करता याव्यात आणि त्याचा उपयोग करता याव्यात, या सगळ्याचा अभ्यास करत असतात. तसंच व्यवसायाला सुद्धा त्याच्या काही गोष्टी ज्या त्याच्या जमेच्या नाही आहेत त्या समजल्या पाहिजेत आणि त्याचा उपयोग स्ट्रेंथ्समध्ये करता आलं पाहिजे. तर ह्या झाल्या इंटरनल फॅक्टर्स किंवा अंतर्गत घटक. याचप्रमाणे बाह्य घटकांचा पण महत्त्वाचा वाटा आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इंटरनल फॅक्टर्स असतात ते कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे मला माहीत असतं की माझ्यामध्ये काय बदल करायचा आहे आणि तो बदल करण्यासाठी मी कष्ट करू शकते. पण जेव्हा एक्सटर्नल फॅक्टर्स येतात तेव्हा बरेचदा ते माझ्या कंट्रोलमध्ये नसतात. हे फॅक्टर कोणतेही असू शकतात, म्हणजे राजकीय, आर्थिक असू शकतात, सामाजिक घटक असू शकतात, तंत्रज्ञान त्याच्यातला बदल असू शकतो किंवा पर्यावरण संबंधी नियम असू शकतात किंवा कायदेशीर घटक, असे कोणतेही घटक असू शकतात ज्याला आपण पेस्टल म्हणतो. सो हे घटक बाह्य घटक आहेत, यांच्यावर कंट्रोल नसतो. ते फक्त समजून घ्यायचेत आणि त्याचा होणारा परिणाम जर आपल्याला आधीच मोजता आला आणि त्याच्यावर आधीच काम करता आलं तर फार आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने फार चांगलं असतं ते. आणि तेच त्याचं महत्त्व आहे की ते ओळखा आणि त्याच्यावर योग्य ॲक्शन आयटम्स ठरवून घ्या आणि ते करायला सुरुवात करा. ओके, म्हणजे उदाहरणार्थ समजा आता फेस्टिवल सीझन आहे आणि हायवेला ट्रॅफिक जाम युजली होतं या काळात, समजा दिवाळीच्या काळात, तर तुम्हाला कुठली तरी इम्पॉर्टंट कन्साइनमेंट दुसऱ्या राज्यात पाठवायची आहे, तर हा काळ टाळून तुम्ही त्याच्या आधी किंवा नंतर पाठवलीत तर ती वेळेत पोहोचण्याची शक्यता वाढते, असं काही साधारण? नक्कीच. किंवा ज्या ठिकाणी ते पोचवायचं आहे तिथेच एखादं टेम्पररी वेअरहाऊस घेऊन ठेवला आणि स्टॉक करून ठेवला. राईट. सो अशा पद्धतीने आधीच विचार करता येऊ शकतात आपल्याला थ्रेट्सवर. किंवा आता जे युद्धस्थिती सुरू आहे त्याच्यामुळे काही व्यवसायांवर परिणाम झालेत त्याचे थेट, तर त्यांनी आत्ताच त्याच्या रिलेटेड गोष्टी, म्हणजे जेव्हा ही स्थिती निर्माण होणार होती त्याच्या आधीच काही गोष्टी प्रोक्युअर करून ठेवल्या. सो थ्रेट समजताच त्याचं
त्याचा उपयोग करायचा त्या माहितीचा आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. आता ह्याचं एखादं एक्झाम्पल म्हणजे एकच गोष्ट 2 जणं किंवा 2 कंपन्या कशा वेगळ्या पद्धतीने बघतात. फॉर एक्झाम्पल एखादी टेक्नॉलॉजी कंपनी आहे, ती क्रिएटिव्ह आहे, ते वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतात, तर ही स्ट्रेंथ आहे त्यांची. वेअरएज दुसरी कंपनी आहे जी आउटडेटेड टेक्नॉलॉजी वापरते, जी वडिलोपार्जित गोष्टी आहेत त्याचाच वापर करते, ते वीकनेस आहे त्यांच्यासाठी. सेम एखादा क्लोदिंग ब्रँड आहे आणि ते इको फ्रेंडली प्रोडक्ट्स बनवतात क्लोदिंगमध्ये, तर ती अपॉर्च्युनिटी आहे. कारण तुम्ही जे बाहेर काही पर्यावरण आहे त्याच्यावर धोके निर्माण होणार आहेत त्याचा विचार करताय आणि त्याच्यातली अपॉर्च्युनिटीज बघताय. वेअरएज एखादी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि त्यांना खूप कॉम्पिटिशनचा परिणाम होतोय त्यांच्यावर, कारण चीप प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये, रिप्लेस होत आहेत त्यांच्या प्रोडक्ट्सबरोबर. तर हे थ्रेट त्यांनी त्याच्यावर आधीच काम केलं पाहिजे. सो स्वॉट ॲनालिसिस अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या व्यवसायाचा तो आरसा आहे आणि त्याचं प्रामाणिकपणे त्याचं जे काही मॅपिंग आहे ते करणं महत्त्वाचं आहे. आता असं सुद्धा म्हणूया आपण की यश किंवा सक्सेस हे सहसा त्यांनाच मिळतं जे ते शोधण्यात व्यस्त असतात, आणि ते शोधायचं कसं तर स्वॉट ॲनालिसिस थ्रू. ओके, स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय याची थोडक्यात अंदाज आलेला आहे. तर फक्त आता स्वॉट ॲनालिसिस करायचं तर तू म्हणलीस तसं अवघ्या 15 मिनिटात येऊ शकतं, पेपर पेन घेऊनही होऊ शकतं, किंवा काय म्हणू आपण त्याला वर्ड फाईल किंवा एक्सेल फाईल ओपन करून बसलं त्यात तरी होऊ शकतं. फक्त हे करताना डूज आणि डोंट्स काही आहेत की जे फॉलो करायला पाहिजेत? नक्कीच. म्हणजे मी कंपन्यांमध्ये असं बघितलंय की स्वॉट ॲनालिसिस पोस्ट-इटवर ठेवलेत. ओ किंवा व्हाईट बोर्डवर त्यांच्या जिथे ते बसतायत तिथे सतत त्यांच्या डोळ्यासमोर आहे की माझा वीकनेस मला माहीत पाहिजे, माझ्या स्ट्रेंथ्स मला माहीत पाहिजेत. स्ट्रेंथना आणि वाढवायचं आहे, अपॉर्च्युनिटीज जास्तीत जास्त कॅप्चर करायच्यात आणि वीकनेसेस आणि थ्रेट्सना कमी करण्याचा प्रयत्न करायचा, किंवा त्याच्यावर ॲक्शनेबल आयटम्स माझे क्लिअर असले पाहिजेत. सो ते सतत डोळ्यासमोर असणं महत्त्वाचं आहे आणि ज्या काही गोष्टी बदल करायच्या आहेत त्याच्यावर ते योग्य वेळी करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वॉट ॲनालिसिस हा फ्लेक्झिबल असला पाहिजे आणि तो असलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. आता तू मला पुढे म्हणतोयस की डूज आणि डोंट्स, तर सगळ्यात महत्त्वाचं स्वॉट ॲनालिसिस करताना प्रामाणिक राहा. म्हणजे एखादी गोष्ट जर ती वीकनेस आहे तुमची तर ती स्पष्ट मांडा की वीकनेस का वाटतोय, त्या गोष्टीबद्दल काय हवं आहे की जे तुम्ही बदलू शकता. त्याच्यानंतर तुमची ऑब्जेक्टिव्हिटी राहू दे किंवा तुम्ही वस्तुनिष्ठ राहा की काय एक्झॅक्टली मला हवं आहे त्या गोष्टीतनं. त्याचे इन्साइट्स तुम्हाला क्लिअर होतील जेव्हा तुम्ही विचार करायला लागाल. त्याच्यानंतर तुमच्या टीममध्ये योग्य लोकांचा समावेश करा. ज्यांना दूरदृष्टी आहे अशा लोकांचा समावेश करून घ्या. तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचं बिग पिक्चर असलं पाहिजे, लॉंग टर्म विजन असली पाहिजे, तर तुमचा स्वॉट ॲनालिसिस जास्तीत जास्त तुम्हाला उपयोगी ठरू शकतो तुमच्या व्यवसायाचा योग्य मार्ग मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर स्पष्ट गोष्टी लिहा आणि कृतीत आणण्यासारख्या लिहा. म्हणजे मी स्वॉट ॲनालिसिसमध्ये खाली नोट्समध्ये काही लोक लिहिताना बघितलंय की मला सेल्स इम्प्रूव्ह करायचं आहे, तर इतकं मोगम नको, म्हणजे त्याच्या स्टेप्स पण पाहिजेत की सेल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे. बरोबर. आणि सेल्स इम्प्रूव्ह करायचा असं लिहिण्याऐवजी मला 10% माझा सेल्स वाढवायचा आहे लास्ट इयरपेक्षा, हे जास्त स्पेसिफिक आहे. त्यानंतर तुमची ताकद काय आहे ती नक्की ओळखा, जमेची बाजू तुमची काय आहे आणि त्याच्यावर जास्तीत जास्त काम करा. तुम्ही प्राथमिकता ठरवा, म्हणजे प्रायोरिटी ठरवा की कुठल्या गोष्टींवर पहिल्यांदा काम करायचं आहे. त्यानंतर प्रायमरी टूल्स वापरा स्वॉट ॲनालिसिस करण्यासाठी. म्हणजे काही त्याच्यावर रिसर्च करण्याची गरज आहे का, काही गोष्टी ज्या मला माहितीच नाही आहेत ते पुढील धोके असू शकतात का माझ्यासाठी, या गोष्टींचा विचार करा. त्याच्यानंतर काय करू नका, तर हे गुंतागुंतीचं करू नका. हे कॉम्प्लेक्स नाही, हे सिम्पल आहे आणि ते सिम्पल जितकं सिम्पल लिहू शकाल, जितकं सोपं असू शकेल तेवढं सोप्यात सोपं लिहून ठेवा. त्याच्यानंतर पूर्वग्रह टाळा. म्हणजे मागे असं झालं होतं, हे असं होईल, असं विचार नका करू. आज काय आहे आणि पुढील संधी काय आहेत, पुढील भविष्यातील वातावरण कसं असणार आहे, मार्केट कसं असणार आहे, याचा विचार करा. त्याच्यानंतर बाह्य घटकांकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे मी इथे पुण्यात बसली आहे, तिकडे युक्रेनमध्ये युद्ध चाललंय, मला काही फरक पडत नाही, असं नाही चालणार. त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे का याचा व्यवस्थित अनालिसिस केला पाहिजे. राईट.
म्हणजे अर्पिता, आत्ता तू बोलताना म्हणलीस की काही घटक कदाचित आपल्याला माहिती नसतील, तर म्हणजे बिझनेसच्या सुरुवातीला किंवा कुठल्याही टप्प्यावर हल्ली आता AIचं युग आहे, तर ChatGPTवर जरी ती सिच्युएशन टाकली की हा बिझनेस आहे, ही सिच्युएशन आहे, त्याच्यावरही स्वॉट अनालिसिस मिळतं, तर तू काय म्हणशील, असं रेडीमेड स्वॉट अनालिसिस पण उपयोगी ठरू शकतं का स्वतःनीच करणं जास्ती महत्वाचं आहे? निरंजन, हा ना खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे AI नंतर म्हणजे निबंधच्या निबंध प्रोजेक्ट सगळे AI मधून निघतात. खरंय. तर AIची मदत तुम्ही योग्य वेळेला आणि योग्य तेवढीच घ्या. म्हणजे AI तुम्हाला ओव्हरपॉवर नको करायला. सो AIचा वापर करा नक्कीच, पण तो वापर करताना सजगता ठेवा की माझा स्वॉट अनालिसिस मीच केला पाहिजे. मला एखाद्या गोष्टीसाठी मदत लागणार असेल तर मी कुणाकडनं घ्यायची ते ठरवलं पाहिजे. सो स्वॉट अनालिसिस कुणाचाही कॉपी पेस्ट करू नका. स्वॉट अनालिसिस स्वतःचाच असू दे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्ही व्यवसाय करताना एक जर्नी सुरू आहे तुमची. म्हणजे एका विशिष्ट गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीपर्यंत तुम्ही पायरी चढताय. तर ही पायरी चढताना मदत घ्या, पण कॉपी करू नका. सो स्वॉट अनालिसिस जेव्हा विषय ठरला तेव्हा सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी वाटली की एक पिक्चर जो मला स्वॉट अनालिसिस म्हणून बघायला आवडतो तो म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. वा, अगदी खरंय. म्हणजे तू म्हणतेस ते अगदी पटतंय की हरिश्चंद्राची फॅक्टरी बघताना जाणवतो की त्यांना त्यांच्या स्ट्रेंथ्स माहिती होत्या, पण त्याच वेळेला विकनेसेसची पण जाणीव होती आणि ते न थकता ते प्रयोग करत होते आणि यश मिळेपर्यंत त्यांनी ती चिकाटी ठेवली. नक्कीच. म्हणजे त्यांना हे माहीत होतं की त्यांना काय करायचंय. दूरदृष्टी त्यांच्याकडे होती, त्यांच्याकडे ताकद होती आणि विकनेसेस त्यांना पक्के माहीत होते. म्हणून ते परदेशात गेले, तिथे शिक्षण घेतलं, तिथे इन्व्हेस्टमेंट केली त्यांनी, त्या मशिनरीज इंडियामध्ये आणल्या आणि त्या विकनेसेसचा त्यांनी उपयोग केला, त्याच्यावर काम केलं आणि ते स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट केलं. एवढंच नाही झालं तर त्यांनी इंडियन मार्केट समजून घेतलं की किती अपॉर्च्युनिटी आहे. इंडियन सिनेमा ही अख्खी इंडस्ट्री किती मोठी असू शकते आणि थ्रेट्स काय आहेत. तर त्या थ्रेट्सवर पण काम केलं, त्याची टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. बाहेरचं मार्केट आपल्यावर राज्य गाजवण्याच्या ऐवजी भारतीय सिनेमाच एवढा मोठा करू की लोक तो बघतील. सो त्या थ्रेट्स, विकनेसेसचं त्यांना पूर्णपणे जाणीव होती. भारतीय समाजाची मानसिकता माहीत होती. म्हणून त्यांनी स्वॉट अनालिसिस करून एक मोठी इंडस्ट्री निर्माण केली आज भारतामध्ये. अगदीच. त्यामुळेच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळकेंना ओळखलं जातं, कारण त्यांनी ती मुहूर्तमेढ रोवली आणि एक खूप मोठा उद्योग या देशात आणला. नक्कीच. म्हणजे काही काही पिक्चर बघावेच, त्यामध्ये हा हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे आणि तो स्वॉट अनालिसिस म्हणून पुन्हा एकदा बघा. नक्कीच. डिस्क्लेमर. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.